नमस्कार मंडळी, चला तर आज आपण शिळ्या पोळीची बेसन वडी कशी बनवायची ते पाहतोय। त्यासाठी इथे 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये जाडसर कुटलेले धणे आणि जिरे पावडर घालून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे ठेचून घेतलेली मिरची आणि लसूण एकत्रित तो घालून घ्यायचा। चवीनुसार मीठ, हळद घालायची आहे, यामध्ये थोडीशी कोथिंबीर। या व्यतिरिक्त तुम्ही थोडंसं लाल तिखट सुद्धा यामध्ये वापरू शकता। त्याचबरोबर 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ही शिळ्या पोळीची बेसन वडी जी आहे ना, ते आणखीन खुसखुशीत तयार व्हावी यासाठी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये घातलेली आहे। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे। खूप पातळ करायचं नाही, अगदी आपल्याला आहे ना खूप पातळ किंवा खूप घट्ट असं नाही, तर मीडियम असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर पहा, इथे आपण थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतोय। तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, तुमची एकही पोळी तुम्ही वाया जाऊन देणार नाही। प्रत्येक वेळेला पोळी उरली ना की तुम्ही हीच रेसिपी ट्राय करणार, इतकी जबरदस्त ही रेसिपी तयार होते। तर त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा। तर इथे पहा, अशा पद्धतीचं आपण इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता इथे आपलं पीठ भिजून झालेलं आहे, तोपर्यंत इकडे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवले। त्याचमध्ये एक चाळणी सुद्धा ठेवलेली आहे। आता पहा, अशा पद्धतीने अर्धे मध्यभागी पोळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत। तर इथे ना 1.5 पोळी आपण घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिले इथे अर्धी पोळी आपण ठेवून घेतलेली आहे या पद्धतीने। तर याची तुम्ही 2 भागही करून ठेवू शकता किंवा अशी ठेवली ना तरी सुद्धा चालते। आता यावरती आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे, पण हे ना थोड्या वेळासाठी भिजल्यामुळे हे बेसन पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे। यामध्ये अगदी थोडंसं 2-4 चमचे पाणी घालून आहे ना थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे। आता या पोळीला अशा पद्धतीने हे बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। खूप जाड जर थर तुम्ही लावला ना, तर तुमची ही वडी जी आहे ना ते कुरकुरीत होणार नाही। त्यामुळे इथे पहा, अशा पद्धतीनेच अगदी बेसनाने पोळी म्हणजे कोट होईल इतकंच आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। आता तुमच्या बेसन इथे शिळ्या पोळीचे वडे तयार करत असताना तुमची पोळी जर घडीची असेल ना, तरच तुमच्या वडीला छान अशा लेयरसुद्धा सुटतात। जर घडीची पोळी नसेल ना, तर मग मात्र लेयर व्यवस्थित येत नाहीत किंवा भरपूर लेयर येत नाहीत। तर तुम्ही जेवढं बेसन पीठ लावताल ना, तेवढ्याच पोळीच्या लेयर सुटतील। पण आपण जर तीच पोळी घडीची तयार केलेली असली ना, ज्या घडीच्या लेयर असतात ना, त्यासुद्धा छान अशा तेलामध्ये सुटतात आणि त्यामुळे ही वडी आणखीनच खुसखुशीत तयार होते। तर पहा, याच पद्धतीने आपल्याला तिन्ही पोळ्या एकावर एक ठेवून असे लावून घ्यायच्या आहे। तर इथे आपण संपूर्ण 1.5 पोळीला अशा पद्धतीने बेसन पीठ लावून घेतलेलं आहे। तर 1 वाटी बेसन पीठ परफेक्ट असं झालेलं आहे। पण आपल्याला आणखीन खालच्या साईडने सुद्धा बेसन पीठ लावायचं आहे, त्यासाठी थोडंसं बेसन पीठ शिल्लक ठेवलं होतं। इथे पहा, आपण गॅस चालू केलेला आहे। इथे चाळणी सुद्धा वरतून ठेवून घेतली होती। आता त्याला आहे ना तेलाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे आपण जी पोळी ठेवणार आहेत ना, ती पोळी या चाळणीला चिकटणार नाही। त्यासाठी व्यवस्थित असं आपण हे तेल याला लावून घेतलेलं आहे। आता तेलावरती वरची बाजू आपल्याला खाली करून ठेवायची आहे। म्हणजे ज्या बाजूने आपल्याला खालच्या साईडने बेसन पीठ लागलेलं नाही, त्या साईडने आपल्याला व्यवस्थित असं बेसन पीठ लावून घेता येईल। हे तुम्ही काम अगोदरही करू शकता। सुरुवातीच्याच अर्ध्या पोळीला दोन्ही साईडने लावून मग वरच्या लेयरसुद्धा लावू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा लावू शकता। जे तुम्हाला योग्य किंवा सोपं वाटेल ते तुम्ही इथे यूज करू शकता, तशा पद्धतीने लावू शकता। आता पहा, इथे ना घट्ट झाकण ठेवायचं आहे, पण हे काही व्यवस्थित बसलं नाही। त्यामुळे मोठं ताट, जेणेकरून सगळं व्यवस्थित त्यामध्ये झाकून राहील। तर इथे 9 ते 10 मिनिटामध्येच व्यवस्थित अशी ही आपली वडी शिजल्या गेलेली आहे। आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे, थंड करण्यासाठी थोडंसं ठेवायचं आहे। तर पहा, इथे वडी काढून घेतलेली आहे आणि छान अशा म्हणजे वाफा येत आहेत, पण थोड्या वेळासाठी याला थंड करून घेऊया। बऱ्यापैकी थंड झालेली आहे। आता हाताला म्हणजे अजिबात गरम लागत नाही। तर आता ही वडी जी आहे ना, तुम्ही तुमच्या आकारानुसार कट करून घेऊ शकता। तर इथे पहा, अशा मोठ्या साईजमध्ये अशी मी वडी इथे कट करून घेत आहे। तर तेलामध्ये तळताना ना या अजिबात वड्या सुटत नाहीत। इथे काय असतं, इथे वाफवून घेतलेल्या असतात, त्यामुळे त्या मोकळ्या झालेल्या असतात, त्यामुळे सुटल्यासारख्या वाटतात। पण जेव्हा आपण ही तेलामध्ये कुरकुरीत तळायला घेतो ना, तेव्हा अजिबात सुटत नाही। अगदी सहज आणि छान अशी तळल्या जाते। तर तुम्ही पाहू शकता घडीच्या पोळीच्या लेयर किती सुंदर सुटतात। तर पहा, याच पद्धतीने सर्व वड्या ज्या आहेत ना त्या काढून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता सुंदर अशा आपल्या वड्याला अशा म्हणजे हे आलेले आहेत लेयर।
तर खरंच ही शिळ्या पोळीपासूनची रेसिपी आहे. पण ही जर एकदा तुम्ही खाल्ली ना तर शिळी पोळी आवर्जून 2 शिळ्या पोळी एक्स्ट्रा कराल आणि अशी रेसिपी तुम्ही वारंवार बनवाल. इतकी टेस्टी ही रेसिपी तयार होते. आता इथे पहा आपण कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल आहे ना चांगलं हाय हीटवरतीच ठेवायचं आहे आणि मगच ही वडी तळायची आहे, जेणेकरून तुमची वडी अजिबात तेलकट होणार नाही. तर पहा इथे आपण तेलामध्ये सगळ्या वड्या अशा प्रकारे ठेवून घेतलेल्या आहेत. आता इथे वड्या जेवढ्या बसतात ना तेवढ्याच ठेवून घ्यायच्या आहे. जास्त प्रमाणात ठेवायच्या नाही, जेणेकरून आपल्याला त्या पुन्हा पलटवताना व्यवस्थित पलटवता येतील. अशा प्रकारे मी इथे ठेवून घेतलेली आहे. आता पहा आपल्याला ह्या दोन्ही साईडने चांगल्या डार्क कलरवरती तळून घ्यायच्या आहे. तर पहा इथे आपण ह्या वड्या ज्या आहेत ना त्या अशा प्रकारे पलटवून घेऊया, म्हणजे त्या अजिबात सुटणार नाहीत. त्यासाठी मी इथे ना अशा पद्धतीची कलछीचा वापर केलेला आहे, जेणेकरून त्या व्यवस्थित अशा उलटवून घेता येतील. तर पाहू शकता कलरही किती सुरेख आलेला आहे. आता ह्या शिळ्या पोळीच्या वड्या तळत असताना ना एकदम कुरकुरीत आणि डार्क कलरवरती तळायच्या आहे, म्हणजे त्या 1-2 दिवस तरी छान अशा कुरकुरीत राहतात. तर पहा आपल्याला आहे ना खालची साईडसुद्धा तितकीच कुरकुरीत तयार करून घ्यायची आहे. आता दोन्ही साईडने ना याला पलटवूया, पुन्हा एकदा पलटवून घेऊया, म्हणजे ही वरची सुद्धा बाजू थोडी सॉफ्ट पडलेली आहे ती सुद्धा कुरकुरीत होईल आणि मग आपल्या सगळ्याच वड्या अशा कुरकुरीत खायला एकदम टेस्टी लागतील. तर पहा ह्यासुद्धा आपण पलटवून घेतोय, अशा प्रकारे पलटवून घ्यायच्या आहे, जेणेकरून वरच्या बाजूने जर कच्ची राहिली असेल किंवा सॉफ्ट पडली असेल ना तर ती बाजूसुद्धा एकदम कुरकुरीत तयार होईल आणि मग बाकीच्या वड्यासुद्धा कुरकुरीत राहतील. तर त्यासाठी ना सगळ्या वड्या उलटून पालटून आपण म्हणजे तळून घेतोय, जेणेकरून त्या छान अशा क्रिस्पी राहतील. तर पहा इथे आपण सगळ्या वड्या ज्या आहेत ना त्या पलटवून घेतलेल्या आहे. मस्त एखाद्या वडीचं अशा प्रकारे निघलं ना तरी काहीच हरकत नाही, पण खूप सुंदर अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या वड्या ज्या आहेत ना त्या आपण काढून घेऊया. तर आता ह्या वड्या ज्या आहेत ना ते मी काढून घेते. आता पहा जर तुम्ही त्या म्हणजे चिमट्याने जर काढली ना तर अजिबात तुटत नाही, पण डायरेक्ट झाऱ्याने काढायला गेलं ना की तुटते. तर त्यासाठी चिमट्याने सगळ्या वड्या आपल्या इथे काढून झालेल्या आहेत आणि मस्त सुरेख आणि भरपूर लेयरवाल्या आपल्या इथे वड्या तयार झालेल्या आहेत. फक्त आपण 1.5 पोळीपासून ही इतकी लेयरवाली आपण बेसन शिळ्या पोळीची वडी तयार केलेली आहे. तर ही वडी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल ना तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. तर पाहू शकता सुरेख आणि सुंदर अशी वडी झालेली आहे, तशीच ती एकदम आतपर्यंत खुसखुशीत सुद्धा झालेली आहे. खुसखुशीत आणि अगदी शिळ्या पोळीपासून बनवलेल्या ही वड्याची रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया नवीन एका अशाच यूजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, मजेत राहा आणि सगळ्यात पहिलं हेल्दी राहा. धन्यवाद.